नमस्कार. मी गजेंद्र वानखेडे. आज आपण आपल्या मानवी जीवनामधील जे दुःख आहे, या दुःखावर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. सर्वात महत्त्वाचं किंवा सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्या जीवनातील दुःख. तर हे दुःख किती प्रकारचे असतात? तर आपला जन्म होणे दुःख आहे का? आपल्याला कुठली इजा होणे किंवा आपण पीडित होणे दुःख आहे का? आपल्या जीवनात जन्म, तरुण आणि म्हातारा होणे हे दुःख आहे का? एखाद्या बिमारीने त्रस्त होणे दुःख आहे का? आपल्या अप्रियांचा संबंध हे एक दुःख आहे का? किंवा आपल्या इच्छेची पूर्ती न होणे हे दुःख आहे का? तर हो, आपल्या जीवनामध्ये असे 7 प्रकारचे दुःख आणि या 7 प्रकारच्या दुःखामधील आणखी दुःख असा दुःखाचा समूह आपण जीवनामध्ये घेऊन चालत असतो. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त दुःख या विषयावर चर्चा करणार आहे. त्यातला महत्त्वाचा एक विषय जन्म होणे दुःख आहे का, हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये जन्म होण्याची कारणं, जन्म कसा होतो, म्हणजे जर जन्म दुःख आहे, जन्म होणे जर दुःख असेल तर त्या दुःखाची कारणं म्हणजे जन्म होण्याची कारणं आणि त्यावरील त्या दुःखाचा उपाय हे समोरच्या 2 व्हिडिओमध्ये आपण पाहू. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण पाहू की जन्म. आता जन्म झाल्यानंतर आपण दुःख भोगत असतो. पण एक यामध्ये लक्षात ठेवण्याजोगती गोष्ट आहे निसर्गाचा नियम. तर जो निसर्गाचा नियम आहे तो नेहमी बदलत राहणे. त्याच प्रकारे आपल्या जीवनामध्ये सुद्धा दुःख जाऊन सुख येते, सुख जाऊन दुःख येत राहते. तर महत्त्वाचे मुद्दे किंवा आजच्या जीवनामधील काही व्यक्तींची मते अशी असू शकतात की मी माझ्या नशिबानेच दुःख भोगत आहे. तर हे 100% खोटं आहे. माझे पूर्वीजन्मीचे पाप पुण्य असेल तर हे सुद्धा 100% खोटं आहे. कारण जन्म हा एकदाच मिळत असतो. आणि माझे नशीब खराब आहे तर हे सुद्धा 100% खोटं आहे. तर नशीब वगैरे काही नसून ते आपल्याच कार्याचे परिणाम आपण भोगत असतो. कराल तसे भराल हा निसर्गाचा सुद्धा नियम आपल्यालाच लागू आहे. त्यानंतर गरीब किंवा श्रीमंत हे सुद्धा दुःखाला जबाबदार आहे का? तर हे सुद्धा 100% खोटे आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये गरीब असो श्रीमंत, मी जे वरील 7 दुःखी सांगितले आहे, जन्म होणे किंवा म्हातारपण किंवा पीडित होणे किंवा चिंतित होणे, अप्रियांचा संबंध किंवा इच्छेची पूर्ती न होणे, त्रस्त होणे, हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. तर मग या दुःखाला जबाबदार कोण आहे? तर या दुःखाला जबाबदार 99% आपणच आहोत. आपण स्वतः जबाबदार आहोत आणि 1% हा समाज आहे. किंवा समाज म्हणण्यापेक्षा आपण जिथे वावरतो ही प्रत्येक गोष्ट आपल्या दुःखाला जबाबदार होऊ शकते. पण ते सुद्धा 1%. पण जास्त जे 99% आहे ते आपण स्वतःच जबाबदार असतो.
ह्या 1% 1% सुद्धा आपल्याला दुःख नसेल पाहिजे. 99% जे आपण स्वतः जबाबदार आहोत ते तर आपण शिकून समजून विद्वान होऊन त्या दुःखातून निघून जाऊ. म्हणजे 1% दुःख आहे, 1% दुःख आहे, त्यासाठी आपल्याला आपणच चांगले असून चालणार नाही, आपणच विद्वान असून चालणार नाही, तर समाजसुद्धा ज्या समाजात आपण राहतो तो सुद्धा बुद्धिवान विद्वान झाला पाहिजे. आता आपण पाहूया जन्म. कोणत्याही वस्तूचा जन्म किंवा कोणत्याही प्राण्याचा जन्म